हाय गाईज, कसे आहे तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं रिया अँड निष्ठा शॉर्ट्समध्ये. बघा, आमचे व्हिडिओ तर नेहमी नाही येत, शॉर्ट्स नेहमी टाकते मी, पण व्हिडिओजला काही एवढं स्पेशल कारण नसतं किंवा बाहेर जाणं जास्त होत नाही. तर आज बड्डेसाठी आम्ही बाहेर पडलो होतो, तर म्हटलं चला एक व्लॉग बनवूनच घेऊया आपण. तर आम्ही चाललो आहे तर बड्डेसाठी. बड्डे आहे निष्ठा आणि रियाच्या आत्याच्या मुलीचा हडपसरी येथे. आम्हाला जायला खरंच खूप लेट झाला होता, कारण की बड्डेचा टायमिंग 7चा होता आणि आम्ही घरातून 6ला निघालो. आणि राहायला आम्ही वाकडला म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आहोत आणि तिथून हडपसरला जाण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो. त्याच्यामध्ये ट्रॅफिक असेल तर मग विचारायलाच नको. आम्ही गेलो तेव्हा कार्यक्रम चालू होता आहे संगीत खुर्चीचा. केक काही कट झालेला नव्हता, मग बरं झालं आम्ही जरा म्हणजे वेळेतच पोहोचलो होतो. इथे बघा, मला पण इन्व्हाइट केलं होतं खेळण्यासाठी, पण मला 4 व्हीलर जमत नाही, त्याच्यामुळे गेल्या खूप चक्कर आणि वॉमिटीसारखं होत होतं. म्हणून मी म्हटलं की बसून आपण व्हिडिओज काढूया. तिथे जर अजून गोल फिरलं तर अजून जास्त त्रास होईल, म्हणून मी गेली नाही. आणि या दोघी फायनलिस्ट, यांच्यासाठी इतक्या वेळ गाणं चाललं की त्या फिरत होत्या पण गाणं काही बंद व्हायचं नाव घेत नव्हतं. तर चला बघूया आता कोण जिंकतं. तर दोघी पण जिंकल्या इथे. त्यानंतर लहान मुलांचं चालू झालं होतं. लहान मुलांचा गेम चालू असताना स्नॅक्सवाले आले, त्याच्यामुळे मग मी मध्येच कॅमेरा बंद केला आणि स्नॅक्स खायला सुरुवात केली. त्याच्यात मग कॅमेरा बंद केला त्यावेळेस भरपूर जण आऊट झालेले होते फायनलिस्ट. आता हे दोघं राहिलेले आहेत. तर या दोघांमध्ये पण मगाशी जी जिंकली कीर्ती, तिचीच मुलगी विनर झाली होती. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं स्नॅक्स केला. रियानी मंचुरियन, पनीर हे सगळं खात होती. बघा, अवतार तर एवढं खराब करून टाकलं होतं, कारण की तिला मी भरवते, पण ती ऐकते कुठं, तिला तिच्या हातानेच खायचं असतं. त्यानंतर पोरी थोड्या वैतागल्या म्हणून बाहेर गार्डन होतं तिथे घेऊन आली. तर आमच्या रियाला काही खेळायला नको असतं, तिला फक्त बघायला पाहिजे असतं. त्यानंतर परत आम्ही एंटर केला आतमध्ये डान्सचा कार्यक्रम चालू झाला होता. इथे खूप छान प्रकारे सगळे डान्स करत होते. तर तुम्ही पण एन्जॉय करा थोडा वेळ डान्स. इथे सगळे मुलं डान्ससाठी आले आणि गाणं लावलं झापूक मधलं. कोणालाच डान्स करता येईना, कारण त्यांनी ते गाणंच ऐकलं नव्हतं. मग सगळे एकमेकांकडे बघू लागले आणि त्यानंतर सगळ्यांचं फेवरेट असं गाणं लावलं, बम बम भोले, आणि मग सगळे डान्स करू लागले. निष्ठाला मी अगोदरही म्हटली होती की तू डान्स कर म्हणून, पण ती थोडीशी शाय आहे ना, तर तिने एकटीने करायला नकार दिला. मग त्यानंतर ती सगळ्यासोबत करू लागली. आणि बघा ना, निष्ठा पण खरंच खूप छान एक्सप्रेशन देते. तिला पण डान्स क्लास लावायचा आहे. आता बघू कधी लावलं होतं तिला डान्स क्लास. मी पण लावणार नक्की आहे तिला. आता सध्या ती कराटे क्लास करते, तर डान्स क्लास हा तिचा कंटिन्यू करायचा आहे मला. नेक्स्ट वीकपासून लावेल मी तिला डान्स क्लास आणि कराटे क्लासही कंटिन्यू. छान एन्जॉय करत होते सगळे. तुम्ही पण एन्जॉय करा लहान मुलांचा डान्स.
जग पत्थर राजा पिघलेगा, अद मैं कमली कहलावांगी, अद मैं कमली कहलावांगी। मेरे वही सनम जानम कि मैं गया मीदानम, शब गुजर के जब सोया कि मैं जगया मीदानम। मेरे वही सनम जानम कि मैं गया मीदानम, शब गुजर के जब सोया नी मैं जगया मीदानम। सगळ्यांचा परफॉर्मन्स करून झाल्यानंतर मग केक कटिंगसाठी सुरुवात करायची होती आणि त्या अगोदरच ओवाळायची पद्धत असते आमच्याकडे, म्हणजे भरपूर ठिकाणी आहे ती पद्धत, तुमच्याकडे आहे का नक्की सांगा। तर सर्वात पहिल्यांदा आली बाळाची आजी, म्हणजे बाळाच्या आईची आई ओवाळण्यासाठी, आणि क्युटी पाय किती छान बसली आहे। इथे माझी वहिनी, परत बाळाची काकी काका सगळे आले होते। त्यानंतरचा अर्धा व्हिडिओ मला काही घेण्यात आला नाही, कारण रिया लागली होती रडायला। बघा तिने अवतार काय केला आहे। आम्ही मग जेवायला बसलो आणि जेवण मी आणि दीपक जेवलो, इकडे माझे पप्पा ते सगळेच आम्ही फॅमिली मेंबर्स बसलेलो होतो। पण रिया आणि निष्ठा अजिबात जेवल्या नाही, त्यांनी फक्त आणि फक्त आईस्क्रीम खाल्ली। त्यानंतर जाता जाता आम्ही गार्डनमध्ये गेलो। रियानी नेहमीसारखं आपलं चढली आणि खाली उतरली, स्लायडिंग काही केली नाही। आम्हाला घरी निघायला जवळजवळ 10:30 झाले होते आणि घरी पोचता पोचता 12 वाजले। तर चला बाय गाईज, कसा वाटला बड्डे तुम्हाला नक्की सांगा। भेटूया परत एका नवीन व्लॉगमध्ये। हॅव अ नाईस डे, बाय बाय।